नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी निरंजन रेवाजी भुजाडे, नुजीविडू सीड्स लिमिटेड नागपूर तर्फे आपल्या समस्त शेतकरी बांधवांचे स्वागत करतोय। आज आपली जे प्लॉट विजिट आहे ते नुजीविडू सीड्स कंपनीचे गुंटूर वंडर नावाचे मिरचीचे वाहन आहे। हे वाहन जे आहे माथा या गावातील किशोर भाऊ कोरडे, राहणार माथा, तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर येथील प्रगतशील असे शेतकरी आहे। त्यांनी आपल्या शेतामध्ये गुंटूर वंडर नुजीविडू कंपनीचे वाहन लावलेले आहे। तरी आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊया या व्हेरायटी बद्दल, त्यांचा कसा अनुभव राहिलेला आणि मागील किती वर्षापासून ते या व्हेरायटीची लागवड करत आहेत। दादा नमस्कार, तुमचं संपूर्ण नाव सांगा। माझं नाव किशोर वसंतराव कोळे, मुक्काम पोस्ट माता, तहसील कोरपना, जिल्हा चंद्रपूर। बरं, तुम्ही आपल्या शेतामध्ये कोणत्या कंपनीचे व कोणते वाहन लावलेले आहे? मी निजीवूडचे वाहन लावले आहे, गुंटूर वंडर। मी गेल्या 3 वर्षापासून हे वाहन वापरत आहोत आणि हे वाहन थोडंसं चांगलं आहे। याच्यावर रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा कमी असतो आणि व्हायरसचे झाड याच्यात कमी असतो। कदाचित 1-2 असेल असं नाही म्हणतात, पण त्याचा रेजिस्टंट पॉवर चांगला आहे, त्याच्यामुळे त्याची वाढ नाही होत। बरं, त्याची वाढ जुमान होत नाही आणि ईल्डचं प्रमाण तर बिलकुल नाही। तुम्ही पूर्ण प्लॉट फिरून पाहून घ्या, आता लोक पाहून गेले, पण त्याच्यात ईल्डचा प्रादुर्भाव अजिबात नाही। म्हणजे मर रोगाचा काही नाही, प्रादुर्भाव नाही। तरी तुम्हाला जे आहे आतापर्यंत बरं, या व्हेरायटीची लागवड कधीची होती? ही लागवड 17 ऑगस्ट 2025 आणि आज तारीख आहे 8 एप्रिल 2026। बरं दादा, याचे तोडे जे आहे ते आतापर्यंत किती झालेले आहे? 2 तोडे झालेले आहे आणि तिसऱ्या तोड्याचा माल आलेला आहे। तिसऱ्या 2 मला हिशोबाने 2 तोड्याचा, चौथा बी होईल। अच्छा, चौथा बी होईल का? बरं, दादाच्या मते एकूण 4 तोडे होतील रेड ड्रायचे। हे चंद्रपूर मार्केट जे आहे ते रेड ड्राय साठी ओळखले जाते। तर आम्ही नागपूरला, आणि मार्केट जे आहे ते नागपूरच्या कळमना मार्केटला याची विक्री होत असते। बरं, या व्हेरायटीचे तुम्ही आता किती वर्षापासून लागवडी करत आहे? हे व्हेरायटी 3 वर्ष, आता तिसरं वर्ष आहे। हे 3 वर्षापासून दादा या व्हेरायटीची लागवड करत आहे। तर काय वाटतं या व्हेरायटीमध्ये, म्हणजे असं काही विशेषता वाटली का तुम्हाला की हे वाहन तुम्ही वारंवार लावताय? नाही, हे वाहन म्हणजे कसं, याला मिरची झोमतानी थोडसे फास्ट झोमतात। अच्छा, म्हणजे लवकर येतो, पहिले लवकर येते, लवकर झाल्यामुळे तोडलं का आणखी ते हिरवं येऊन डबल झोमतात। डबल यावर्षी म्हणजे आता जवळ एप्रिल महिना आला म्हणजे डबल झोमले मिरची, म्हणजे एप्रिल महिना। अच्छा, म्हणजे आतापर्यंत हे नव्हतं येत, काय म्हणते बा, पण डबल फ्लॅश लवकर येते। लवकर आलं का लवकर झोमाची हे लवकर, एवढा मी चाला हे लवकर, अति लवकर झोमले। बरं, चालेल। तरी शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहू शकता लाग जी आहे कुठे फिरवा, कोणीकडे सर्व बाजूला फिरवा, एका झाडात दाखवलं म्हणून, एका झाडात दाखवलं म्हणून सर्व झाड फिरवा, मागून तिकडे मागे फिरवा, आता पहा तिकडे मागे घ्या, सर्वीकडे कोणीकडे फिरवा, इकडे पाहून माग चारी बाजून घ्या। तरी शेतकरी बंधूंनो, इथे आणखी 2 असे शेतकरी आहेत ज्यांनी आपल्या शेतामध्ये गुंटूर वंडर नावाचे वाहन लावलेले आहे। त्यापैकी एक शेतकरी आपले श्रीधर भाऊ, त्याची ओळख आपण करून घ्या। दादा नमस्कार। नमस्कार, तुमचं संपूर्ण नाव सांगा। श्रीधर पानगाठी माता। बरं, तुम्ही आपल्या शेतामध्ये कधीपासून हे गुंटूर वंडर नावाचे वाहन लावताय? 2 वर्ष झालेला होता। 2 वर्षात काय अनुभव वाटतो तुम्हाला या व्हेरायटी? मला व्हेरायटी चांगली वाटत आहे। बरं, एक तर हिच्यावर कोणता रोगाचा प्रभाव तेवढा नाही काही, आणि एक तर व्हेरायटी टिकायला छान वाटली। बरोबर। मार्केटला रेट वगैरे कसा काय वाटतो? मार्केटला वगैरे रेट 20,000 काही भेटले। 20,000 रुपये क्विंटलचा रेट मिळालेला आहे आतापर्यंत। आतापर्यंत किती निघालेली आहे? 32 क्विंटल निघली। 32 क्विंटल निघाली। पहिला तोडा किती एकरात? 2 एकरामध्ये। 2 एकरामध्ये पहिला तोडा 32 क्विंटल निघाला। आता निघला 10-11 क्विंटल। 10-11 क्विंटल म्हणजे दोन्ही मिळून पूर्ण जे आहे तुम्हाला एकरी म्हणजे 25चा ऍव्हरेज देत आहे जशी व्हेरायटी। 25चा। बरं, हे व्हेरायटी जे आहे ते रेड साठी वापरता तुम्ही, लाल साठी? आम्ही हे बघा, लाल सुकी मिरची विकतो आम्ही। अच्छा, लाल वाळवून विकतो आम्ही। अच्छा, आमच्याकडे हिरवी मिरची आमच्या एरियात जवळपास आमच्या कोरपा तहसील मध्ये हिरवी मिरची कोणी विकत नाही। अच्छा, आम्हाला मार्केट दूर आहे, आम्ही हिरवी मिरची, आम्ही कळमना जात आहे त्यामुळे आम्ही लाल करून
सुकवून शेतावर बरं सुकी मिरची नेतो. सुकी मिरची. आम्हाला सुकी मिरची जवळपास आता हीच ॲव्हरेज मला वाटते 25च्या वर यायलाच पाहिजे. माझ्या तर मताने झाडाचे जर मिरची पाहिले 25च्या वर येते सुकीचा. चुकीचा. आम्ही हिरवी मिरची विकत नाही, आम्हाला हिरवीचा अनुभव बी नाही. बरोबर आहे. आम्ही हिरवी कधी विकली नाही. आमच्याकडे बहुतांश कोणी शेतकरी याही सुद्धा आहे हिरवीची विकत नाही, कोणी विकत कोणीच नाही. हिरवी चंद्रपूर मार्केटमध्ये जास्तीत जास्त शेतकरी जे आहे ते वाढवून मिरची जी आहे वाढवून सुकीवाली मिरची विकत असते मार्केटला आणि त्याचा ऍव्हरेज जे आहे ते आपण सांगून राहिलो 25 क्विंटलच्या वरच ऍव्हरेज जे आहे ते येतोय. तरी आपल्यामध्ये अजून एक असे शेतकरी आहे ज्यांनी आपल्या शेतामध्ये गुंटूर वंडर नावाचे वाण लावलेले होते. दादा तुमचं संपूर्ण नाव सांगा. विठ्ठल लटारी ताजगी. तुम्ही आपल्या शेतामध्ये ही जी मिरची लावली होती तुमचा काय अनुभव राहिला या व्हरायटी बद्दल? या व्हरायटीचा अनुभव म्हणजे तिथं रोग हा. प्रादुर्भाव नाही, किटकुर हे ते मर कमी आहे, हा सगळ्या गोष्टी ही व्हेरायटी बरोबर आहे. बरोबर आहे. उत्पन्नाले वगैरे चांगले आहे. चांगलं आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे गाईला. हे व्हेरायटी लावायलाच पाहिजे. एक नाही पण एखादी अर्धा एकर म्हणा 1 एकर म्हणा पण लावायलाच पाहिजे. पाहिजे. शेती धन्यवाद. पाहून बरोबर अगदी बरोबर बोलले. ह्या व्हरायटीला म्हणजे मर रोग अजिबात नाही आहे. कोण्याही जमिनीला शूट होऊ शकते. चिबळ असो तुमची कोणची वारांसार असो ह्या जमिनीमध्ये जमू शकते. सूट होते. चालेल. शेतकरी बंधूंनो तुम्ही आपला खूप असा अनुभव कंपनीशी आणि आमच्या शेतकरी बांधवांशी म्हणजे साधलेला आहे, चांगला अनुभव, आणि आमच्या शेतकऱ्यांना याचे महत्त्व कळेल. तरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे जे आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गुंटूर वंडर नावाचे जे नुजीवडू कंपनीचे वाण आहे ते काही ना काही असे आपल्या शेतामध्ये लावायला पाहिजे. आणि तुम्ही अमूल्य असा वेळ आपल्या नुजीवडू कंपनीला दिला तरी कंपनीतर्फे मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.